राया घर जावई होणार नाही म्हणजे नाही। म्हणजे तुमच्या लेखी त्याच्या प्रेमाला काहीच किंमत नाहीये का? खरं प्रेम करतात ते दोघं एकमेकांवर। आणि आई मी म्हणतो की तो घर जावई झाला तर काय हरकत आहे, सांग ना। मंग्या मंग्या आई समजा तो घर जावई झाला तर या घराला काय तो लगेच परका होणार आहे का? की त्याचं आपल्यावरचं प्रेम कमी होणार आहे? अगं आपल्याला हवा तेव्हा तो आपल्याला भेटू शकणार आहे हे का विसरतेस ग तू? मंग्या त्याच्या पुढे एक शब्द जरी बोललास ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव। मी काय म्हणतोय, काय हरकत आहे त्यांना घर जावई व्हायला? हो, चांगल्याच घरात जातो ना तो। एवढा मोठा बिझनेस आहे त्या लोकांचा, नवीन काही सुरुवात करायची पण गरज नाही। चांगला सेड बिझनेस आयता हातात मिळेल। बरं झालं राया तू आलास। अरे यांचं म्हणणं आहे की आजी मी सगळं ऐकलंय। चला बरं झालं, यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तुझा निर्णय सांग तू। राया मी काय म्हणते, ऐकावं जनाचं करावं मनाचं, कबूल आहे। हे बघ कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी एकदा प्रांजलशी बोल रे। राया हे बघ तू कोणाचंही ऐकू नकोस। तुझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतंय ना तेवढंच कर। फक्त या घरात पुन्हा एक मंग्या जन्माला येऊ देऊ नकोस म्हणजे मिळून। आता सगळे गप्प बसा। राया तुला काय वाटतंय ते तू सांग। तुम्हाला माझा निर्णय ऐकायचा आहे ना? बघा मी म्हटलं होतं ना फोन येणार म्हणून। अरे वा, अगदी वेळेवर फोन केलात। निर्णय बदलला वाटतं? नाही, मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे। मी माझ्या घरच्यांना सोडून कुठेही जाणार नाही। असं म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या पुढे माझ्या प्रांजलचं प्रेम महत्त्वाचं वाटत नाही? नाही, माझ्या घरच्यांना मी घर जावई झालेलो चालणार नाही आणि त्यांच्या विरोधात जाणं मला चालणार नाही। ठीक आहे, मग मी तुमचा नकार पक्का समजू? हो, मी घर जावई व्हावं असा जर तुमचा हट्ट असेल तर मला प्रांजलशी लग्न नाही करायचं।